गीता अध्याय 12वा पुष्पिका. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः. ओम तत्सदिति, तत्सदमधल्या तवर आघात, श्रीमद मवर आघात, भगवद इथे भचा उच्चार पूर्ण करायचा. आपण बरेच वेळा ऐकून भवर आघात घेऊन ग जोडून अर्धा ग म्हणतो, ती चूक आहे. भ पूर्ण आहे तिथे ग पूर्ण आहे, जोडाक्षर नाही आहे ग हे, त्यामुळे भवर आघात येत नाही. भगवद वर आघात घ्यायचा, अर्ध्या द पर्यंत जायचं. गीतासु उपनिषत्सु, निषत मधल्या श वर आघात, सु ऱ्हस्व आहे त्यामुळे पटकन उच्चार होऊ दे. ब्रह्मविद्यायां, ब्र वर आघात, वी वर आघात, अनुस्वाराचा य. योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे, श्री दीर्घ आहे वेलांटी, कृष्ण मधल्या क्रूवर आघात, कृष्णार्जुन ना पूर्ण म्हटला की अर्जुन ऐकू येईल. श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो भवर आघात, नामद्वादशोऽध्यायः, नाम मधल्या मवर आघात येईल, पुढचा द्वा जोडून म्हणायचा. शोच्या पुढे अवग्रह आहे आणि त्या अवग्रहावर आघात येईल. नामद्वादशोऽध्यायः. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः. संधी विग्रह. ओम तत् सत् इति श्रीमद् भगवद् गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगः नाम द्वादशः अध्यायः. ओम तत्सद इति म्हणजे ओम तत्सद अशा प्रकारचा श्रीमद भगवद्गीतेतील उपनिषदातील ब्रह्मविद्येच्या अंतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील भक्तियोग नावाचा 12वा अध्याय इथे पूर्ण झाला. आता आपण या अध्यायाचा सारांश थोडक्यात बघूया. 12व्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नांनी झालेली आहे. अर्जुनांनी प्रश्न विचारला की तुझी उपासना करणारे आणि अक्षराची अव्यक्ताची उपासना करणारे ह्यापैकी श्रेष्ठ भक्त कोण आहेत. अर्जुनाने विचारलेल्या या प्रश्नाला भगवंतानी उत्तर दिलं की जे माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून नित्य उपासना करतात, पराकोटीच्या श्रद्धेने उपासना करतात, ते युक्ततम योगी आहेत, ते श्रेष्ठ योगी आहेत, असं भगवंतानी अर्जुनाला उत्तर दिलं. अर्थातच सगुण भक्ती करा किंवा निर्गुण भक्ती करा, कुठलीही करा, पण मन एकाग्र करून नित्य नेमाने आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने करणं आवश्यक आहे. असा मग कुठल्याही मार्गाने उपासना करणारा असेनात का, सगुणाची उपासना करू दे किंवा निर्गुणाची उपासना करू दे,
तो जर अशा प्रकारे उपासना करत असेल तर तो श्रेष्ठतम योगी आहे असं भगवंतांनी सांगितलं. त्यानंतर पुढच्या 3 आणि 4 या श्लोकांमध्ये अव्यक्ताची उपासना कठीण आहे ह्याबद्दल भगवंतांनी विशद करून सांगितलं. अव्यक्त कसं आहे तर अक्षर आहे, न दिसणारं, अनिर्देश्य, व्यक्तरूपाला न आलेलं, सर्वत्र भरून राहिलेलं, निर्विकार, ज्याचं स्थान अढळ आहे असं म्हणजे ध्रुव असलेलं, अशा त्या अव्यक्ताची उपासना करणारे इंद्रियग्रामांचा संयम करतात, सर्वत्र समबुद्धी होतात, ते सुद्धा मलाच प्राप्त करून घेतात. त्यानंतर त्यांना सुद्धा सर्व भूतमात्रांच्या हितामध्ये रममाण व्हावं लागतं. अशा वेळेस अव्यक्ताची उपासना देहाला क्लेश देणारी असल्यामुळे कठीण आहे. अजून एक अव्यक्ताच्या उपासनेमध्ये येणारं निसर्ड वळण म्हणजे अव्यक्ताच्या उपासकालाही त्या उपासनेतून सिद्धी प्राप्त होतात आणि सिद्धींना भुलून तो भगवत प्राप्ती विसरण्याची शक्यता असते. अशा प्रकारे अव्यक्ताची उपासना क्लेशदायक असल्यामुळे, देहाला कष्ट पडत असल्यामुळे ती उपासना मध्येच अर्धवट सुटण्याची शक्यता आणि सिद्धी प्राप्त झाल्यावर भगवत प्राप्ती हे लक्ष योगी विसरण्याची शक्यता, म्हणून अव्यक्ताची उपासना कठीण आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर सगुणाची उपासना त्या मानाने सोपी आहे. सगुण भक्तीमध्ये कुठल्याही इंद्रियाला मारावं लागत नाही. सर्व इंद्रियांना पुरेसे धर्माच्या कक्षेत राहून विषय उपभोगू देता येतात, म्हणून सगुणाची उपासना त्या मानाने सोपी आहे. जे कोणी सर्व कर्म भगवंताच्या ठिकाणी अर्पण करून भगवंतामध्येच रममाण होऊन अनन्य भावाने भगवंताची उपासना करतात, सगुणाची उपासना करतात, त्यांचा मी उद्धार करता होतो असं भगवंत 6 आणि 7 या 2 श्लोकामध्ये सांगतात. अर्थातच सगुण भक्तीपासून सुरुवात करायची आहे आणि निर्गुणापर्यंत प्रत्येकाने जाऊन पोहोचायचं आहे. सगुणाचा भक्त हा छोटा मुलगा भगवंताचा, आणि म्हणून भगवंत त्याला उचलून कडेवर घेतो आणि म्हणतो की तूच माझा लाडका. पण जसजसं त्या मुलाला समज यायला लागते तशी आई जशी सांगते की तू जसा लाडका आहेस तसा दादाही लाडका आहे, तसा अव्यक्ताचा उपासक हा मोठा भक्त आहे. प्रत्येकाला सगुण भक्तीपासून निर्गुण भक्तीपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. त्यामधून पुढे अजून निर्गुण भक्तीतून सर्वभूत हिते रत ही अवस्था प्रत्येक भक्ताला प्राप्त करून घ्यायची आहे. जरी इथे 2 वेगवेगळ्या प्रकारे भगवंतांनी समजावून सांगितलेलं असलं तरी निर्गुणाच्या उपासकाला सुद्धा सगुणाचा आश्रय घ्यावा लागतो आणि सगुणाच्या उपासकाला सुद्धा निर्गुणापर्यंत जाऊन पोहोचायचं असतं. दिसायला जरी ह्या 2 भक्ती वेगवेगळ्या दिसत असल्या तरी अन्योन्य आहेत, हेही लक्षात ठेवायचं. पुढे 8 ते 12 ह्या श्लोकांमध्ये भक्ती कशी करावी, उपासना कशी करावी ह्याबद्दल भगवंतांनी सांगितलेलं आहे. ह्या 4ही श्लोकांमध्ये भगवत भक्तीचे उपाय म्हणजे मनबुद्धी भगवंताला अर्पण करणे, चित्ताला भगवंताच्या ठिकाणी एकाग्र करणे, अभ्यासाच्या द्वारे भगवत प्राप्तीची इच्छा करणे, सर्व कर्म भगवंताप्रीत्यर्थ करणे, आणि सर्व कर्म जरी भगवंताप्रीत्यर्थ करता येत नसली तरी सर्वच कर्मफलांचा त्याग भगवंतासाठी करणे. अशा प्रकारे एक एक पायरी उन्नत होऊन सर्वच कर्मफलांचा त्याग केला असता तो भक्त
आत्मवान होतो, त्याला परमात्मा समजायला लागतो. स्वतःत असलेलं परमात्म तत्व, आत्मतत्व त्याला अनुभवता येऊ लागतं. अशा प्रकारे विविध मार्गांनी भक्ती करायला भगवंतांनी सांगितलं, उपासना करायला भगवंतांनी सांगितलं. आता भक्ती आणि उपासना यामध्ये काय फरक आहे? तर उपासना ही एकांतात एकट्याने केलेली उपासना असते, त्याला उपासना असं म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही 4 लोकांमध्ये मिसळून, समाजात मिसळून भक्तीचा प्रसार करता, तेव्हा ती भक्ती होते. समाजात मिसळून केलेली उपासना याला भक्ती म्हणतात आणि एकांतात केलेली उपासना त्याला उपासना असं म्हणतात. ह्या ज्या विविध मार्गांनी भक्ती करा असं भगवंतांनी सांगितलं, त्या मार्गांचं तरतम भावानी कुठल्यापेक्षा काय श्रेष्ठ हे 12व्या श्लोकात सांगितलं. अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ, ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग श्रेष्ठ. कारण कर्मफलाच्या त्यागातून तत्काळ शांतीचा अनुभव येतो, असा या श्लोकाचा अर्थ होतो. शिवाय असाही अर्थ होतो की ज्ञानातून झालेलं ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानातून झालेलं ध्यान श्रेष्ठ, ध्यानातून झालेला कर्मफलाचा त्याग श्रेष्ठ. कारण ध्यानपूर्वक जेव्हा तुम्ही कर्मफलाचा त्याग करता, तेव्हा तत्काळ शांतीचा अनुभव येतो. अशा प्रकारे उपासना मार्ग 8 ते 12 या श्लोकांमध्ये सांगितले. आणि उपासनेतून भक्तोत्तमाच्या ठिकाणी जे सद्गुण निर्माण होतात, ते सद्गुण कुठले आणि त्या सद्गुणांच्या द्वारे समाजामध्ये मिसळून तो कशी भक्ती करतो, याचं वर्णन 13 ते 20 या श्लोकांमध्ये भगवंतांनी केलेलं आहे. भगवंताला अपेक्षित असलेली भक्ती आणि अशी भक्ती करणारा उत्तम भक्त कसा असतो ते भगवंत सांगतात. आणि इथे भगवंत स्वतःहून म्हणतात की असा भक्त मला प्रिय आहे. कसा भक्त भगवंताला प्रिय आहे? तर कोणाचाही द्वेष न करणारा, सर्वांची मैत्री करणारा, ज्याचे अंतःकरण करुणेने भरलेले आहे, ममत्व रहित आहे, अहंकार रहित आहे, सुखदुःखांच्या ठिकाणी सम असणारा, क्षमाशील, नेहमी संतुष्ट असणारा, स्वतःच्या निश्चयाच्या बाबतीत दृढ असलेला, स्वतःचा निश्चय अत्यंत काटेकोरपणे पाळणारा, मनबुद्धी मला अर्पण केलेला म्हणजेच भगवंताला अर्पण केलेला, लोकांना न कंटाळणारा आणि लोकही ज्याला कंटाळत नाहीत, हर्ष, अमर्ष, भय आणि उद्वेग ह्यापासून मुक्त असणारा, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करणारा, शुचिर्भूत राहण्यामध्ये अत्यंत दक्ष असणारा, उदासीन म्हणजे निर्विकार असणारा, होऊन गेलेल्या गोष्टींची व्यथा न बाळगणारा, सर्व काम्य कर्मांचे आरंभ ज्याने टाकून दिलेले आहेत, मी एखाद्या गोष्टीचा आरंभ केला असं न मानणारा, जो हर्षितही होत नाही, द्वेषही करत नाही, शोकही करत नाही आणि कसलीही आकांक्षाही करत नाही, शुभ अशुभ यांचा पूर्णपणे त्याग केलेला, अत्यंत प्रेमाने भगवत भक्ती करणारा, शत्रुमित्रामध्ये सम, मान अपमानामध्ये सम, शीत उष्ण सुख दुःख या द्वंद्वांमध्ये सम, सर्व प्रकारचे संग ज्याने टाकून दिलेले आहेत, निंदास्तुती यामध्ये सम मानणारा, मननशील, मौन धारण करणारा, जे काही प्राप्त आहे त्याच्यामध्ये अत्यंत संतुष्ट असणारा, घराविषयी विशेष ओढ नसणारा किंवा कुठल्याही गोष्टीने ज्याच्या मनामध्ये घर केलेलं नाही असा अनिकेत, ज्याची बुद्धी स्थिर आहे, असा भक्तिमान पुरुष भगवंताला अत्यंत प्रिय आहे. त्याचप्रमाणे
ह्या अध्यायामध्ये जे काही धर्माला धरून कर्म करावी असं सांगितलेलं आहे, ते धर्मरूपी अमृताचं प्राशन करणारा आणि ह्या अध्यायामध्ये जी जी भक्तीची लक्षणं सांगितलेली आहेत ती स्वतःच्या अंगी आणण्याचा प्रयत्न करणारा, अत्यंत पराकोटीच्या श्रद्धेने ही उपासना करणारा, भगवंतामध्येच रममाण झालेला भगवतपरायण भक्त भगवंताला अत्यंत प्रिय आहे असं 20व्या श्लोकात भगवंतानी सांगितलं आणि हा भक्तियोग नावाचा अध्याय पूर्ण केला. अशा प्रकारे भक्ती कशी करावी आणि भक्तीतून काय काय सद्गुण भगवत भक्ताच्या ठिकाणी निर्माण होतात ते भगवंतानी पूर्णपणे विशद करून सांगितलेलं आहे. या अध्यायात सांगितलेले उत्तम भक्ताचे विशेष ज्या व्यक्तीच्या ठिकाणी आहेत, अशी व्यक्ती, असा भक्तिमान पुरुष भगवंताला अत्यंत प्रिय आहे असं सांगून हा अध्याय पूर्ण झालेला आहे. भक्ती करून भगवंताशी योग कसा साधावा हे या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. एकदा पुष्पिका म्हणूया आणि थांबूया. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.